नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण मस्त बटाटा सँडविच आणि खमंग चहा बनवणार आहोत. त्यासाठी एका पॅनमध्ये एक पळी तेल टाकायचं. तेल गरम झाल्यावर यामध्ये अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकायचं. जिरे मोहरी छान फुलल्यावर यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा व मीडियम फ्लेमवर छान सोनेरी रंगावर कांदा परतवून घ्यायचा. कांदा मिनिटभर परतवून झाल्यावर यामध्ये 3 ते 4 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्यात व परतवून घ्यायचं. कांदा सोनेरी रंगावर परतवून झाल्यावर गॅसची फ्लेम लो करून यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पूड. लाल मिरची पूड जरा बेतानेच टाकायचं, कारण आपण आधी हिरव्या मिरच्या सुद्धा टाकल्या आहेत. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ व पाव वाटी हिरवे वाटाणे टाकून लो फ्लेमवर मिनिटभर छान परतवून घ्यायचं. सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यावर यामध्ये 3 मध्यम आकाराचे उकडून स्मॅश केलेले बटाटे टाकायचेत व लो टू मिडियम गॅसवर सर्व जिन्नस छान एकजीव करायचेत. यामध्ये आता थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात व मिक्स करूयात. यामध्ये आता अर्धा चमचा चाट मसाला टाकूयात व मिक्स करूयात. चाट मसाल्याऐवजी तुम्ही 1 चमचा लिंबाचा रस टाकला तरीही चालेल. हे मिश्रण आता छान एकजीव झालेलं आहे. गॅस आता बंद करूयात व हे मिश्रण थोडं थंड होऊ देऊयात. इथे मी 2 सँडविच ब्रेड घेतले आहेत. तर त्यातील एका ब्रेडवर टोमॅटो केचप लावूयात व दुसऱ्या ब्रेडवर ग्रीन चिली सॉस लावूयात. त्यानंतर एका ब्रेडवर 2 चमचे आपण जे बटाट्याचं सारण बनवलं ते टाकूयात व दुसरी ग्रीन चिली सॉस लावलेली ब्रेड यावर ठेवून थोडं प्रेस करूयात. अशाच प्रकारे आपण दुसरं पण सँडविच बनवून घेऊयात. सँडविच बनवून झाल्यावर पॅन गरम करायला ठेवूयात. पॅन गरम झाल्यावर पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकूयात. तेलाऐवजी बटर किंवा तूप वापरलं तरीही चालेल. चमच्याने तेल असं पसरवून घ्यायचं आणि त्यावर आपण तयार केलेले सँडविच ठेवायचेत. हे सँडविच आता लो टू मिडियम गॅसवर खरपूस रंगावर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यायचेत. सँडविच छान खरपूस रंगावर भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता वरून मस्त कुरकुरीत व आतून छान मऊसूत चटपटीत असे बटाटा सँडविच बनवून तयार आहेत. आता मस्त चविष्ट असे बटाटा सँडविच तर बनवून झाले आहेत. तर सँडविच खाऊन झाल्यावर पिण्यासाठी मस्त फक्कड असा चहा बनवूयात. त्यासाठी खलबत्त्यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा व 2 हिरव्या वेलची टाकून छान जाडसर कुटून घेऊयात. आता चहाच्या पातेल्यामध्ये 2 कप पाणी टाकूयात. मी इथे 2 कप चहा बनवित आहे. पाण्याला उकळी आल्यावर यामध्ये कुटून घेतलेलं आलं व हिरव्या वेलचीची पेस्ट टाकूयात आणि मिनिटभर छान उकडून घेऊयात. असं आलं आधी मिनिटभर उकडून घेतल्यामुळे आल्याचा स्वाद या पाण्यात छान उतरतो. मिनिटभराने यामध्ये 1 चमचा चहा पावडर व 2 चमचे साखर टाकून याला छान उकडून घेऊयात. साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तुम्ही बघू शकता चहाला मस्त उकळी आलेली आहे. यामध्ये आता 1 कप दूध टाकूयात व मीडियम गॅसवर या चहाला पळीने 2 मिनिटे ढवळून घेऊयात. चहा असा ढवळल्याने तो उतू जात नाही आणि चहा उकडून छान घट्टसर बनतो व चवीला देखील मस्त खमंग होतो. आता 2 ते 3 मिनिटांनंतर पहा, मस्त खमंग असा चहा बनलेला आहे.
गॅस आता बंद करूयात आणि चहा गाळणीने गाळून घेऊयात. मस्त खमंग आणि अतिशय चवदार असा चहा बनवून तयार आहे. आता धुंद पावसात दुपारी खाण्यासाठी मस्त कुरकुरीत बटाटा सँडविच बनवा आणि सोबतीला मस्त फक्कड असा चहा बनवा आणि पावसाळा एन्जॉय करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.